पंतप्रधान मनमोहन सिंग संशयाच्या भोवऱ्यात आहेत। कोळसा घोटाळ्यावरून काँग्रेसने देशाचे करोडो रुपये लुटलेत। ज्याप्रमाणे बिर्ला आणि पारिख यांना दोषी ठरवलं त्याप्रमाणेच मनमोहन सिंग यांच्यावरही सीबीआयने खटले भरून त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली। तर दुसरीकडे मात्र कोळसा घोटाळ्यामध्ये पंतप्रधानांचं नाव घेणं उचित नाही, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीवर अशी टीका योग्य नसल्याचं सांगत शरद पवारांनी पंतप्रधानांची पाठराखण केली आहे। पार्लमेंटचं जे होणार आहे ते वादळी ठरणार आहे। आम्ही तर प्रधानमंत्र्यावर केस करून त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे, कारण देशापेक्षा कुणीही मोठं नाही आणि जो कोणी भ्रष्टाचारी असेल त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। यूपीए 2 म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस, यूपीए 2 म्हणजे भ्रष्टाचाराची सीमा आहे, यूपीए 2 म्हणजे अनागोदी कारभाराचा नमुना आहे। पंतप्रधानांचा उल्लेख करणं ही अत्यंत विश्वास अशा प्रकारची भूमिका आहे। त्यामुळे मीडियाने सुद्धा या देशाच्या प्रमुख पदावर आणि ज्यांचं व्यक्तिगत चालीचं सार्वजनिक चालीस याच्या संबंधी दुनियेमध्ये मान्यता आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उल्लेख करणं योग्य नाही आणि करताना आपण काहून आहात आणि आपण प्रधानमंत्र्यांची बोलतो याच्याबद्दलचं तारतम्य विचारणाऱ्यांनी सुद्धा ठेवावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।